आम्ही आता भोग नंदीश्वरा टेम्पलला चाललेलो होतो. सो ब्रेकफास्ट आम्ही केला नव्हता कारण की थोडंसं लेट पण झालेला आणि जी कार आम्ही रेंटल करणार होतो त्याचे कंटिन्यू फोन येत होते. सो आम्ही कार रेंटल केलेली आहे, निघालेलो आणि रस्त्यात मी रॅन्डमली चेक केलं की नियर बाय स्पॉट कोणते. तर ताजा थिंडी आमच्या लिस्टमध्ये होतं पण वाटलं नव्हतं की ते जवळ आम्हाला ऑन दी वे भेटेल. सो आम्ही फायनली ताजा थिंडीला आलेलो आहोत. सो आता पटकन तिथे ब्रेकफास्ट करतो आणि ताजा थिंडीची इडलीज वगैरे आणि इडली आणि चटणी खूप जास्त फेमस आहे. सो त्याची रिव्ह्यू पण आम्ही तुम्हाला देऊ. ताजा थिंडी ते पण ऍज युजुअल गर्दी तर आहे, गर्दी आहे. सो बघू आता किती वेळ लागतं. तुम्हाला दिसत असेल बाहेर खूप लोक आहेत इथे ताजा थिंडीमध्ये. गरम गरम इडली येते आपल्याला, ते दाखव ना झूम करून. तिसरी भाग आलेला आहे. तिकडे एक फोटो पण काढा नितेश, फोटो पण काढशील. कशी इडली ॲज युजुअल खूप सॉफ्ट आहे. जे आम्ही व्हिडिओज आणि रिव्ह्यूज मध्ये वाचलेला ना वर्थ आहे आणि जास्त कॉस्टली पण नाही आहे. इडली 13 रुपये, सिंगल वडा 13 रुपये, खूप मस्त आहे. वगैरे खूपच छान. इथे त्यांनी चटणीसाठी सेपरेट काउंटर ठेवलं. चटणी इथे पार्सल्स आहेत आणि इथे त्यांचं प्रिपरेशन सेंटर आहे आतमध्ये आणि खरंच खूप भारी टेस्ट होती आणि मस्त आहे ओव्हरऑल एक्सपिरियन्स. वाव. गाईज इथे नारळ 25 रुपयाला आहे, 25. आणि आपल्याकडे 50-60 म्हणजे एका नारळाच्या पैशात मुंबईला जे 80-90 रुपयाला आहे तिथे 3 नारळ येतील. 20 रुपयाला पण होते काही ठिकाणी. आता पेट पूजा झालेली आहे, ब्रेकफास्ट चांगला झालाय, टॅबलेट खाईल थोड्या वेळाने मी आणि कंटिन्यू करतोय आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन ट्रॅव्हलिंग. छान वाटतं यार बेंगलोर मध्ये येऊन. असं नाही की यार काहीच नाहीये फिरायला, बघून झाले आणि आम्ही बसलोय, असं काही प्रकार नाही झालाय. उलट कमी पडेल दिवस असं वाटतंय कारण की उद्या आम्ही मैसूरला जायला निघणार आहे आणि विधानसौधा राहिलाय. आता आम्ही जे शंकराचं ते आदियोगीचं जे करून येणार आहेत ना, लाईट शो बघायचा असेल तर रात्र होणार. मग रात्र झाली तर तिथेच रात्र झाली तर इथे येऊन विधानसौधा आम्हाला बघता नाही येणार. सो उद्या अर्ली मॉर्निंग आमच्या उठण्यावर आहे सगळं. जसं आज आम्ही ऍक्च्युली 6:45ला उठलो ना, 6:45ला उठलो. ते पण 6:30ला नाही, 7:30ला आम्ही त्याला बोललेलो कार घ्यायला येऊ, पण आम्ही ऍक्च्युली 6:45ला त्याच्या फोननेच आम्हाला जाग आली. तिथून पुढे आवरून मग आम्हाला 8:30 वाजले निघायला आणि तिथे पोचायला 9 वाजले ना, 9, 9:15. सो त्याच्यामुळे थोडा लेटच चाललंय, पण ठीक आहे यार, होईल. फिरायला आलोय, घाई गडबड करून काय अर्थ नाहीये. थोडं एन्जॉय करतच केलं पाहिजे. ठीक आहे, सो कंटिन्यू करू आम्ही नेक्स्ट जे असेल ते. आणि आजच्या स्पॉटला जाणार ना, ते खूप छान आहे, तिथले मंदिर्स वगैरे. सो तिथे फोटोज वगैरे तर भरपूर काढणार आहे मी. आणि याला लुंगी भेटली तर बघू, अण्णा बनणार आहे अण्णा. होप्सो भेटावी, छान येतील फोटोज. शर्ट पण त्याचा मॅच होईल, व्हाईट लुंगी असेल खाली तर. प्रियंकाला नारळ पाणी पिऊ वाटतंय तुला तेव्हा मी नारळ पाणी घ्यायला थांबलोय. आम्ही जे लोकेशन डिसाइड करून आलेलो तिथे एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी वाला सीन झालाय. एवढी गर्दी आहे म्हणजे त्याचे मी कुठले पण रील्स बघितलेले ना, तर त्याच्यात बिलकुल कुठेच माणसं नव्हती, काही नव्हती. पण इथे देवाचं काहीतरी फंक्शन आहे, सो त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी, तुम्हाला गर्दी लागते. पूर्ण लाईन आहे. फ्रेंड्स, खूप लाईन होती त्याच्यामुळे आम्ही लाईन मधून बाहेर आलेलो आहोत.
एका त्यांच्या पोलिसांना विचारून. सो इथे थोडा मोकळा स्पेस आहे आणि लाईन त्या साईडला तिकडे फ्रंट साईडला आणि हे मंदिराचं बॅक साईड आहे. सो बघू इथे थोडं फोटोशूट करू आणि मग आता बाहेरूनच मुखदर्शन घेऊ. गाईस प्रियंका रील सर्च करते, कुठली रील काढायची, कुठला फोटो काढायचा. हा कॉन्शियस होतोय फोटो काढायला. मला थोडं पब्लिक भरपूर आहे इथे. सो गाईज आता आम्ही आलेलो आहोत आदियोगीला, ईशा फाउंडेशन. नाही So- तू कशाला सांगितलं? कसं सांगितलं म्हणजे. सो आणि आम्ही इथे गेलो होते भोगी भोगी नंदीश्वरा. नंदीश्वरा टेम्पल, बट तिथे आज काहीतरी फेस्टिवल होतं, सो खूप गर्दी होती. सो आम्हाला काही जास्त रील्स वगैरे काढता हा नाही पण आले. आम्ही तरी त्या लाईन मधून अर्ध्यातून बाहेर निघालो. ते जे सिक्युरिटी पोलीस असतात ना त्यांना विचारलं तर तो बोला हा ठीक आहे मधून निघू शकता. प्रियंकाने रिक्वेस्ट केली त्यांना, तर त्यांनी रिक्वेस्टची पण गरज नाही लागली, Line फक्त च्या- विचारला की आम्ही मधून निघू का बॅक साईडला जायचं, कारण की बॅक साईडला गर्दी नव्हती अजिबात, कारण की त्या म्हणजे तिथे काही नव्हतंच, मंदिराच्या फ्रंट साईडलाच जास्त होती. सो आम्ही तिथून अर्ध्यातून निघालो आणि फोटोशूट चालू केला. तिथून जायचं एंट्री तिथून आहे. हा पण रस्ता नाही. त्यांना व्ह्यू दाखव ना. सो तुम्हाला दाखवतो आदियोगी. आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे. थांबा. येण्याचा जो रस्ता आहे तिथे बरेच डोंगर असे तोडून ठेवले. आणि इथे ना माती वगैरे पण खूप वेगळी आहे, म्हणजे हा, लाल literally दगड माती. आहेत. ही इकडची लाल माती आहे, बट हे येताना रस्त्यात जे होते ना. रस्त्याचे आहे त्याचं वाटतं KGF ची जिथे शूटिंग झाली आहे ना तो स्पॉट आहे. काय पण बोलतो, पण हा एकदम मस्त होतं. त्याच्यातून दाखव ना. सो हा शिवा स्टॅच्यू आहे. इथे लाईट शो असतो रात्री 7 वाजता, तो पण आपण बघूया. सध्या आपण इथे थोडं फिरूया आणि थोडे फोटो सेशन्स करूया. सराउंडिंग एरिया आहे जे मस्त आहे आणि बसायला पण केलेलं आहे की इथे रात्री नाईट शोला तुम्ही इथे बसू शकता. खूप सुंदर असं ग्रीनरी छान आहे, वेदर पण मस्त आहे. लाईट शो एन्जॉय करूया आता.